उमेदवारी डिक्लेअर होऊन आज 5 दिवस त्या ठिकाणी झालेत। त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रत्येकाच्या घरी जाऊन अशा ठिकाणी आमच्या बैठकी झाल्या, परंतु सगळ्यांची एकत्रित प्रमुख नेत्यांची बैठक आमची झालेली नव्हती। ती आज आम्ही त्या ठिकाणी केली आणि काही येणाऱ्या काळात आता 1 महिनाभर पूर्ण प्रचाराचा, त्याच्यानंतर सगळ्या नियोजनाचा भाग त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे सर्व नेते मंडळींच्या सूचना काय काय असतील त्या घेण्यासाठी आजची आम्ही बैठक घेतली। वेळ कमी वाटतोय तुम्हाला की तुमची उमेदवारी उशीर झाला घोषित व्हायला? नाही, मागील काळात बघितलं त्यापेक्षा तर व्यवस्थित त्या ठिकाणी वेळ आहे। आतापर्यंत तुम्ही जे काही 4-5 दिवसांमध्ये फिरता, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद चांगला आहे। मी आशीर्वाद घेण्यासाठी जातोय आणि लोक फटाक्यांनी स्वागत, बुकेंनी सत्कार, शाल हार घालून, पेढे खाऊ घालून त्या ठिकाणी लोक सत्कार करताय। खरोखर आपण आशीर्वाद घ्यायला जातो, पण सत्काराच्या माध्यमातून लोक त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहे। हे पहिल्यांदाच मला तर आतापर्यंतच्या राजकारणात बघायला मिळालं। गिरीश महाजन म्हणतात आमचा उमेदवार 5 लाखांनी निवडून येईल, हे आव्हान कसं बघताय? 5 लाखांनी कसं निवडून दिलं? आता मला अनेक लोक म्हणले की नेते मंडळी त्या ठिकाणी 5 लाखांनी निवडून येण्याची भाषा करताय, पण त्यांना सांगा हे स्ट्रॉपोलमध्ये पहिले 5,000 आपल्या उमेदवाराला पोचवून दाखवा। ते स्ट्रॉपोल त्यांनीच सोडलेले आहे, मग 5 लाखाचं आपण नंतर बोलू। तुम्ही भाजपमध्ये होता, अचानक इकडे यू-टर्न का घेतला? परिस्थिती जी आहे बघितली तर आज उमेदवारीच्या संदर्भात असो, इथली स्थानिक परिस्थिती असो, बाकीचं राजकारणात कसं असतं, सोयीनुसार बाहेर काही गोष्टी आणल्या जातात, परंतु सत्य आत राहून आम्ही त्या ठिकाणी बघितलंय। आज काही मी त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार नाही आणि त्या गोष्टींना सगळ्या कंटाळा येऊन मी बाहेर पडून हा निर्णय घेतला। बरेचसे आरोप आपल्यावरती होत आहेत, तुम्ही बाहेर पडल्यानंतर कसं बघताय यावर? माझ्यावर तर काय आरोप झालेले नाही। बरेचसे सांगताय की भाजपामध्ये आपण होता, तुम्हाला पळवलं गेलं, भाजपने दिलं। भाजपने दिला असेल, माझा काही भाजप या पक्षावर कोणता रोष नाही। तर त्यांना एकच सांगू इच्छितो की मी राष्ट्रवादीतून पण नगराध्यक्ष होतो आणि मी पहिला नगराध्यक्ष आहे पारोळा नगरपालिका जो सलग 2दा नगराध्यक्ष झाला। राष्ट्रवादीतून मी भाजपमध्ये नगराध्यक्ष म्हणूनच आलो आणि भाजपमध्ये नगराध्यक्ष म्हणूनच राहील। एक मोठं आव्हान असणार आहे। 3 मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहे। एकनाथ खडसे पण कमिंग बॅक करतायत आता भाजपमध्ये, कसं पेलणार हे मोठं आव्हान? नक्कीच आव्हान मोठं आहे, पण जनतेच्या दरबारात न्याय मिळेल अशी 100% आशा आहे। उबाटाचा फाफुटा होणार असं मंत्री गिरीश महाजन म्हणतायत। उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खबर स्वतःच खंदून घेतली असं ते म्हणतायत। कोणाला फपुटा म्हणायचं, कोणाला काय म्हणायचं, ते फार मोठे लोक आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, दबाव तंत्र आहेत, यंत्रणा आहेत, त्याचे ते कोणाला काही बोलू शकतात। लोक सत्तेकडे पळतात, तुम्ही विरोधात आले? हो, नक्कीच विरोधात गेलोय। कसा गेलो, काय गेलो, ह्याच्या त्या बऱ्याचशा खोलाती आहे, परंतु आज संघर्ष करणाऱ्याबरोबर आणि एक विरोधकाची भूमिका निभवायची तयारी असणाऱ्या कार्यकर्त्याबरोबर नक्कीच लोक चांगल्या पद्धतीने आमच्या अपेक्षापेक्षा चांगले पाठीशी उभं राहायला तयार आहे। हा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।